भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम जय जय सर, आज या ठिकाणी ही जी शोभायात्रा निघालेली आहे, काय सांगणार? वायर सर ही शोभायात्रा जी आहे ती ही स्काउट गाईड चळवळीच्या जागृती करण्याच्या दृष्टीनं आणि गावामध्ये लोकांना एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टीनं सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक या रॅलीमध्ये शोभायात्रेमध्ये भाग घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक जागृतीच्या दृष्टीनं सीनसुद्धा या रॅलीमध्ये साजरे करून गावकऱ्यांमध्ये जागृती करण्याचं काम या शोभायात्रेतून करण्यात आलेलं आहे. सर, या ठिकाणी शिक्षणाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी धडे या ठिकाणी स्काउट गाईड मेळाव्याच्या माध्यमातून दिलेले आहेत, त्याचा फायदा या ठिकाणी या मुलांना होईल? निश्चितच होईल, कारण भविष्यामध्ये एक चांगले सुजाण नागरिक आणि शिस्तप्रिय नागरिक बनण्यासाठी त्यांना या चळवळीचा फायदा होणार आहे. या कार्यक्रमांचा सुद्धा निश्चितच फायदा होणार आहे. सर, या ठिकाणी आपण अध्यक्ष आहात, अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करता या चळवळीमध्ये. आजचा हा जो सहभाग या ठिकाणी कसा वाटला मुलांचा? अतिशय उत्स्फूर्त सहभाग या सगळ्या आमच्या स्काउट गाईडचा आहे. त्याचबरोबर आमचे स्काउटर बंधू, गायडर भगिनी यांनी अतिशय उत्तम प्रकारे या विद्यार्थ्यांकडून नियोजन करून घेतलेलं आहे. आमचा जो स्टाफ असेल जिल्हा संस्थेचा, त्यांनीही उत्कृष्ट प्रकारे नियोजन केलं आहे. त्या अनुषंगाने हा मेळावा यशस्वीतेकडे जातोय, आता समारोपीय कार्यक्रमाकडे जातोय. सर, आपण या गावामधून या ठिकाणी ही जी शोभायात्रा निघालेली आहे, कसं वाटतंय? एकदम छान वाटते आणि आमच्या गावाला एक शिस्त लागेल आणि एक आमच्या गावाला एक चांगली चालना मिळेल. त्यातून आम्हाला गावाला काहीतरी शिकायला मिळेल. पण ही संस्थेमध्ये या ठिकाणी घेण्याचं कारण काय असलं पाहिजे? या संस्थेमध्ये हे मेळावा घेण्याचं कारण? संस्थेमध्ये एक तर वातावरण चांगलं आहे आणि शिस्तप्रिय संस्था आहे. अच्छा, बरं, आपण काय सांगणार सर? हा जो आमच्या गावाला जो एक 22 वर्षानंतर आमच्या गावाला एक मान मिळालेला आहे. 22 वर्षा अगोदर एक डोनगाव आमच्या तालुक्यामध्ये, जर आपल्या तालुक्यामध्ये पाहिलं तर डोनगावला मिळाला होता. त्याच्यानंतर या दुर्गम भागामध्ये जे विद्यार्थी आता शहरी भागातून येत आहे, परंतु इथे नैसर्गरम्य वातावरण आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले सर्व चळवळीतील लोक इथं समजा सर्व क्षेत्रामधले, राजकीय असो, धार्मिक असो, कोणत्याही क्षेत्रातले, कृषी क्षेत्रातील सर्व माणसं इथे सहभाग घेऊन या विद्यार्थ्यांना काहीतरी चालना मिळेल आणि त्यांना काहीतरी मार्गदर्शन भेटेल या दृष्टीनं आमच्या गावासाठी हा बहुमूल्य योग आम्हाला बनवता आला आणि आम्ही निभावला. याच्यासाठी आमच्या या सर्व जिल्हा स्काउट गाईडच्या वतीनं मला त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत. जय हिंद.